नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं. आज आहे 19 नोव्हेंबर. आज आपण मूळ विषयाला हात घालण्याआधी एक इंटरेस्टिंग स्टोरी मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. ती स्टोरी आहे 2007 बॅचचे आय-ए-एस ऑफिसर केरला कॅडरचे प्रशांत नायर यांची. हे 2015 मध्ये जेव्हा कोझिकोडचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते, तेव्हा त्यांनी एक इनिशिएटिव्ह सुरू केला होता, ज्याचं नाव आहे कंपॅशनेट कोझिकोड. आता हा एक सोशल मीडिया इनिशिएटिव्ह होता, ज्यात प्रशांत नायर जे आहेत ते लोकांना आव्हान करायचे वेगवेगळ्या पब्लिक ड्राईव्हसाठी. त्यातलाच एक ड्राईव्ह म्हणून कोझिकोडच्या सेंटरमध्ये एक 14 एकरचं तळं होतं आणि त्याला साफ करण्यासाठी प्रशांत नायर यांनी त्याच कंपॅशनेट कोझिकोडच्या पेजवर लोकांना आव्हान केलं होतं. आणि तुम्ही सरप्राईज व्हाल की त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. अर्थात प्रशांत नायर यांनी लोकांना नंतर मलबार बिर्याणीचं जेवण सुद्धा त्याचा कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलं होतं. पण सोशल मीडियाचा इफेक्टिव्ह यूज कशा प्रकारे करता येईल हे प्रशांत नायर यांनी वेळोवेळी दाखवलं होतं. आणि तुम्ही बघू शकता, यांच्या जर सोशल मीडियाला तुम्ही बघितलं तर सध्या स्थितीला फेसबुकला यांना 3 लाख पेक्षा जास्त फॉलोवर आहेत आणि इंस्टाग्रामला यांना 50,000 पेक्षा जास्त फॉलोवर आहेत. त्यांचा जो इनिशिएटिव्ह होता कलेक्टर ब्रो, या इनिशिएटिव्हला फेसबुकने सुद्धा ऑनर केलं होतं आणि त्यांचा जो व्हिडिओ होता तो फेसबुक इंडियावर फीचर करण्यात आलेला होता. आणि 2016 आणि 15 मध्ये ही न्यूज बऱ्यापैकी मीडियाने कव्हर केली होती. आता प्रश्न उपस्थित होतो की त्यांनी प्रशांत नायर यांनी त्यांचे जे एक्सपिरियन्सेस होते कोझिकोड मधले, त्याच्यावर एक बुक सुद्धा लिहिलंय, कलेक्टर ब्रो दी क्विझोटिक थलास ऑफ द सिव्हिल सर्वंट. प्रशांत नायर याचे ऑथर होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची जी प्रस्तावना आहे ती शशी थरूर यांनी लिहिली आहे. आता प्रश्न हा उपस्थित होतो की ही स्टोरी सांगण्यामागचं माझं कारण काय. कारण एकच आहे की सध्या स्थितीला जे 2 आय-ए-एस ऑफिसर सस्पेंड केलेले आहेत केरलाने, त्याच्यात एन प्रशांत एक आहेत आणि के गोपालकृष्णन आहे. काय एक्झॅक्टली यांच्यावर ॲलिगेशन्स आहेत? तर एन प्रशांत यांच्यावर ॲलिगेशन्स लावण्यात आलेले आहेत की यांनी सीनियर जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत यांच्याबद्दल एक डेरोगेटरी स्टेटमेंट सांगायचं झालं तर त्यांना सायकोपॅथ असं म्हटलेलं आहे सोशल मीडियावर, असं त्यांच्यावर ॲलिगेशन आहेत. जे ॲडिशनल सेक्रेटरी आहेत ज्यांच्यावरती जे सोशल सायकोपॅथ असा स्टेटमेंट त्यांनी वापरला आहे, त्यांचं नाव आहे ए जयतिलक. रिमार्क्स जे आहेत ती ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल जे आहेत त्यानुसार अनबिकमिंग ऑफ अन ऑफिसर असं डीम केलं गेलं आणि ते ऑल इंडिया सर्व्हिसेसचं व्हायोलेशन आहे, म्हणून त्यांना सस्पेंड करण्यात येत आहे असं केरला गव्हर्नमेंटने सांगितलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे सेकंड आय-ए-एस ऑफिसर आहेत ते के गोपालकृष्णन यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी एक रिलिजन बेस्ड व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता मल्लू हिंदू ऑफिसर्स म्हणून, आणि त्याच्यामुळं प्रमोटिंग डिसयुनिटी अँड कम्युनल व्हायोलेशन्स विदिन द आय-ए-एस कॅडर हा त्यांच्यावर ॲलिगेशन्स लावण्यात आले आणि त्यांना हे सस्पेंड करण्यात आलं. मुळात आय-ए-एस ऑफिसर किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल काय आहेत, त्याचे काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला समजणं ॲज अन अस्पायरंट खूप महत्वाचं आहे. काय त्याच्यावर क्रिटिसिझम आहे किंवा काय रिफॉर्म करू शकता, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी आजचा प्रश्न बघा. नुकतंच भारतातील कुठल्याही एअरपोर्टने ग्लोबल रेकग्निशन फॉर द डिजिटल इनोव्हेशन्स हा अवॉर्ड जिंकलेला आहे. लक्षात घ्या, भारतातील हे एअरपोर्ट आहे ज्यांनी नुकतंच ग्लोबल रेकग्निशन फॉर डिजिटल इनोव्हेशन हा अवॉर्ड जिंकलेला आहे. याचं उत्तर जे आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ऑल इंडिया सर्व्हिसेस, लक्षात घ्या, ऑल इंडिया सर्व्हिसेस 3 प्रकारच्या सर्व्हिसेसला ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हटलं जातं. आय-ए-एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आय-पी-एस इंडियन पोलीस सर्व्हिसेस आणि आय-एफ-एस किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. लक्षात घ्या, फॉरेस्ट नॉट फॉरेन सर्व्हिस. तर या 3 सर्व्हिसेसला ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हटलं जातं आणि त्यांच्या इथिकल आणि इंटिग्रिटी वाईज कंडक्टसाठी काही रूल बनवण्यात आले आहेत. ते आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल 1968. तर हे रूल जे आहेत ते
अधिकाऱ्यांसाठी एक प्रकारची आचारसंहिता की यांनी वागायचं कसं, हाऊ ऑफिसर शुड कंडक्ट इन अ पब्लिक अँड प्रोफेशनल मॅनर, हे आचारसंहिता ठरवण्याचं काम हे ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल जे आहेत ते ठरवतात. मग याच्यात काही प्रिन्सिपल दिले गेलेले आहेत. ते प्रिन्सिपल त्यातलं पहिलं सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे इथिक्स आणि इंटिग्रिटी, ज्याला आपण म्हणू शकतो नैतिकता आणि प्रामाणिकपणा. हे ऑल इंडिया सर्व्हिसेसचं पहिलं रूल आहे. ऑफिसरने त्याच्या कामात किंवा त्याच्या ड्युटीमध्ये इथिकल बिहेवियर म्हणजे उच्च नैतिकता आणि इंटिग्रिटी असं बिहेवियर असणं महत्वाचं आहे किंवा प्रामाणिक असणं महत्वाचं आहे. यात त्यांनी राजकीय तटस्थता किंवा ज्याला आपण म्हणू शकतो पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी हे ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, असा हा पहिला नियम सांगतो ऑल इंडिया सर्व्हिसेस. त्याच्या व्यतिरिक्त जो सेकंड नियम आहे त्याचं म्हणणं आहे की देअर शुड बी सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू. कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू ज्या आहेत त्यांना अपहोल्ड करणं हे प्रत्येक ऑफिसरचं काम असणार आहे, हे ऑल इंडिया सर्व्हिसेस रूल म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा किंवा पब्लिक मीडियाचा यूज कशा प्रकारे करावा याच्याही गाईडलाईन्स ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल मध्ये दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये पब्लिक मीडियाचा इफिशियंट यूज कसा करावा हे म्हटलेलं आहे, सोशल मीडिया असा वर्ड नाहीये. तर त्याच्यात म्हटलेलं काय आहे बघा की ऑफिसर जो आहे मे एंगेज इन पब्लिक मीडिया इन अ बोनाफाईड प्रोफेशनल कॅपॅसिटी. लक्षात घ्या, बोनाफाईड प्रोफेशनल कॅपॅसिटी. याचा अर्थ काय झाला? अधिकारी सार्वजनिक मीडियाचा वापर जो आहे त्यांची कर्तव्य पार करण्यासाठी करू शकतात, त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी. जसं आपण बघितलं की प्रशांत नायर यांनी लोकांना आवाहन करून लोकसहभागातून बरीचशी कामं करून घेतलेली आहेत. त्याच्यात ऑपरेशन कोझिकोड असेल किंवा कंपॅशनेट कोझिकोड, हे काही जे प्रोजेक्ट आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यात सोशल मीडिया किंवा पब्लिक मीडियाचा इफेक्टिव्ह यूज करण्यात आलेला आहे. मग ऑल इंडिया सर्व्हिसेस रूल म्हणतं की पब्लिक मीडियाचा इफिशियंट यूज किंवा सार्वजनिक मीडियाचा यूज आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकारी करू शकतो, पण सगळ्यात महत्वाचं त्यांना सरकारच्या धोरणावर या माध्यमातून टीका करण्याचा अधिकार नाहीये. लक्षात घ्या, सरकारी अधिकारी किंवा सरकारी धोरणांवर ते या माध्यमातून टीका करू शकत नाही. हे प्रशांत नायर यांच्या बाबतीत झालं. त्यांनी त्यांच्या सिनियरला सायकोपॅथ असा वर्ड वापरला सोशल मीडियावर आणि त्यांना अनबिकमिंग ऑफ ऑफिसर असं ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अंतर्गत डीम करण्यात आलं, म्हणून त्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे. मग आता प्रश्न उपस्थित होतो की जे ऑल इंडिया सर्व्हिसेस रूल आहे ते 1968 मध्ये फ्रेम करण्यात आलेले आहे. मग 1968 पासून 2024 पर्यंत जी सोसायटी चेंज झालेली आहे, जी टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे आणि ज्या प्रमाणात मीडिया चेंज झालेला आहे, तर या जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत यांच्यातही चेंज व्हायला हवा. तर काही इश्यूज आहेत ते ॲड्रेस करणं महत्वाचं आहे. पहिला जो इश्यू आहे तो म्हणजे लॅक ऑफ एक्सप्लिसिट सोशल मीडिया गाईडलाईन्स. सोशल मीडिया हा वर्ड अजूनही ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये नाहीये. लक्षात घ्या, तिथं अजूनही पब्लिक मीडिया हा यूज केला गेलेला आहे. मग सोशल मीडिया जेव्हा रॅम्पंट यूज केला जात आहे नॉट ओनली बाय द कॉमन पीपल, पण अधिकारी सुद्धा सोशल मीडियाचा आता बऱ्यापैकी यूज करत आहेत. तर अशा कंडिशन मध्ये सोशल मीडियाच्या एक्सप्लिसिट आणि क्लिअर गाईडलाईन्स असणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अनबिकमिंग ऑफ अन ऑफिसर हे एक्झॅक्टली ऑल इंडिया सर्व्हिसेस 1968 च्या जे रूल आहेत त्याच्यात एक्सप्लिसिट याची डेफिनेशन दिलेली नाहीये. याची एक वेग डेफिनेशन दिलेली आहे आणि याचा एक तोटा काय होतो, तर जे सिनियर ऑफिशियल आहेत ते ज्युनियर ऑफिशियल्सचा या स्टेटमेंट वापरून एक्सप्लॉयटेशन करत आहेत असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे सेकंड ईआरसी रिपोर्ट नुसार सुद्धा. मग अनबिकमिंग ऑफ ऑफिसर ही जी टर्म आहे ही टर्म एक्सप्लिसिटली किंवा क्लिअर पद्धतीने एक्सप्लेन करणं हे महत्वाचं आहे. तर हा असा आपला ऑल इंडिया सर्व्हिसेसचा रूल्स जे आहे त्याच्यावरचा व्हिडिओ होता.
आणि मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की केरळमधले जे 2 ऑफिसर आहेत त्यांना का म्हणून निलंबित करण्यात आलेलं आहे. अनबिकमिंग ऑफ कंडक्ट जे आहे त्याचा अर्थ काय होतो. लक्षात घ्या, राज्यसेवा 2025 जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्यामुळे करंट अफेअर्सचा रोल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण दररोज करंट अफेअर्सचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर सुरू केलेले आहेत. जर तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससी 2025चं प्रिपरेशन करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे काही सुझाव असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही कळवा. त्याच्यावर आपण काम करूयात. पुन्हा भेटूयात उद्या नवीन विषयासह, नवीन इश्यूसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.